नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेतली होती की डेट काय आहे ऍडमिशनची आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कुठल्या ब्रँचला कसा फायदा भेटत असतो, हे सगळं आपण घेतलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये एक येण्याचा उद्देश म्हटलं तर काय, जे काही तुम्ही 10वी झाली आता आणि 10वीच्या नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला जायचं आहे आणि अशा वेळेस तुम्हाला वाटतंय की मागच्या व्हिडिओमध्ये मी दिली होती 16 तारीख, म्हणजे 16 तारीख होती, त्या तारखेपर्यंत आपली रजिस्ट्रेशनची डेट होती आणि ती डेट आता वाढलेली आहे. मग किती झाले काय नाही ते सगळं मी सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, मी सांगेपर्यंत इथंच राहा. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि खरोखरच तुम्ही जर पॉलिटेक्निकला जात असाल तर तुमचा फायदा होईल असे व्हिडिओ मी टाकत असतो आणि सगळे काही सिलेबस आहे ते कंप्लीट करून देण्याचं काम माझं आहे. तर तुम्ही कुठे जाऊ नका, सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, टेंटेटिव्ह डेट होती बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 16/6/2025. किती? 2025 ही डेट होती. कशाची? टेंटेटिव्ह डेट होती आणि या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन केलं जात असतं आणि अशी होती. पण तुमच्या या वाढत्या प्रभावामुळे आणि जे काही इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांचा खूप सारा प्रभाव वाढत होता, फ्लो वाढत होता, म्हणून आता ती डेट कुठेतरी थोडीशी काय पुढे घेतलेली आहे. मग ती डेट किती आहे ते सांगणार आहे. त्यापूर्वी तुमच्या म्हणजे या डेट वाढण्याचा उद्देश काय ते सांगणार आहे. बघा, ओके. बघा, तुम्हाला तर पॉलिटेक्निक करायचं आहे, पण काहीतरी तांत्रिक अडचणी म्हणा किंवा स्वतःच्या अडचणी म्हणा, यामुळे तुम्ही ते रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर यापासून वंचित राहू नये म्हणून आपले काही चंद्रदादा पाटील आहेत, जे काही आपले शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या हेतूतून डेट वाढवण्यात आलेली आहे. मग ती डेट म्हणजेच काय, एक डेट दिलेली आहे. ती डेट म्हणजे 26 तारीख आहे. लास्ट तारीख 26 आहे. मग या 26 तारखेपर्यंत आपल्याला काय करायचंय, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पॉलिटेक्निक साठी आपण पात्रता राहतो. अन्यथा आपल्याला ऍडमिशन करता येणार नाही. हो, करता येत असतं ऍडमिशन, पण फक्त 2 कास्ट आहेत, त्या 2 कास्टलाच आपल्याला करता येत असतो आणि त्याला शिष्यवृत्ती भेटत असते, स्कॉलरशिप भेटत असते आणि त्या दुसऱ्या कास्टला भेटत नाही. मग तुम्ही जर आगर कास्टचे असाल तर 26 तारखेपर्यंत काही करून कुठलेही डॉक्युमेंट न अडकता सगळे काढून घेणे आणि रजिस्ट्रेशन करून घेणे, म्हणजे तुमचं ऍडमिशन काय कन्फर्म होऊन जाईल. आणि जर तुम्ही आता या डेट पासून वंचित राहिलो तर पुढे डेट वाढेल का नाही वाढेल याची गॅरंटी नाही. तर सर्वात अगोदर जे तुम्हाला डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहेत, प्रत्येक कॅटेगरीनुसार सांगितले आहेत, त्या कॅटेगरीनुसार तुम्ही डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि ऍडमिशनला लवकरात लवकर जवळच्या कॉलेजला जाऊन भेट द्या आणि तिथे रजिस्ट्रेशन फ्री मध्ये मिळवा. फ्री म्हणजेच काय, ओपन कॅटेगरी असेल तर MSBT ची फीस आहे 400 रुपये आणि जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरी मध्ये असाल तर त्या ठिकाणी तुमची फीस राहणार आहे 305 रुपये. लवकरात लवकर जवळच्या कॉलेजमध्ये म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मोफत रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि त्या रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल, FC कन्फर्मेशन होईल, त्यावेळेस तुम्ही खरोखरच पॉलिटेक्निकला पात्रता झालात एवढी गॅरंटी येत असते. मग यासाठी काय केलं जात असते बघा, तुम्हाला जे काही आता हे तुम्हाला वेळ का लागतो ते सांगतो. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढावं लागतं, म्हणजे ज्या कॅटेगरीनुसार. कोणाकडे कास्ट नसते, कोणाकडे डोमिसाईल नसते, कोणाकडे नॅशनॅलिटी नसते, कोणाकडे EWS सर्टिफिकेट नसते. यामुळे काय थोडंसं लांबत असतं आणि या सुट्टीमध्ये इकडे तिकडे गेल्याच्या नंतर आपले तहसीलदार साहेब वगैरे असतील किंवा जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत यांना थोडंसं लेट होत असतो. मग ते लेट होतोय म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी नुकसान होऊ नये म्हणून ही डेट आपल्याला काय केलेली आहे, वाढवण्यात आलेली आहे. मग ते डेट किती आहे बघा, 26 तारीख. किती? 26/6/2025 ही आहे तुमची रजिस्ट्रेशनची डेट. या तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि इथपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट काय करू शकता, अपलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेऊ शकता. यानंतर पुढची प्रोसिजर काय आहे ते सगळं मी एक तुम्हाला सांगणार आहे. मग 26 तारीख झाली, तुमची रजिस्ट्रेशन झाली. मग आता ऍडमिशनचं काय, 26 तारखेनंतर तुम्हाला ऍडमिशन साठी एक मेरिट लिस्ट लावावं लागतं आणि ती मेरिट लिस्ट म्हणजेच काय की तुम्ही त्या स्टेट वाईज, त्या डिस्ट्रिक्ट वाईज
किती नंबरला तुमचा म्हणजे तुम्ही रँक तुमची किती आहे यावरून आपल्याला समजत असतं की गव्हर्नमेंटला लागतो का चांगल्या प्रायव्हेट कॉलेजला लागतो, यावरून आपली ठरवलं जात असतं. म्हणजे सीट कसं आपल्याला कन्फर्म करता येईल. मग ते मेरिट लिस्ट लागत असते. मेरिट लिस्टच्या नंतर म्हणजे रजिस्ट्रेशन डेटच्या नंतर 2-3 दिवसात मेरिट लिस्ट लागते आणि 2-3 दिवसाच्या नंतर आपल्याला कॅपराऊंड भरावा लागत असतो. मग कॅपराऊंड काय आहे, जिथं तुम्ही आता तुम्हाला कॉलेज चॉईस करायचे, मग कॉलेज कोणते कोणते चालू चॉईस करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन असतो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे आपल्याला जेवढे देता येईल तेवढे कॉलेज देता येत असतात. आणि त्यानुसार कॅपराऊंड मध्ये 1 लागला ठीक आहे, 2 मध्ये लागला ठीक आहे, असे 3 राऊंड असतात. त्या 3 राऊंड मध्ये आपल्याला कुठले ना कुठले कॉलेज भेटून जाऊ शकतं. मग कुठं जास्त विलंब न करता लवकरात लवकर आपल्या जवळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जाऊन सर्वात अगोदर माहिती घेणे, तिथं जाऊन भेट देणे. तुम्ही पॉलिटेक्निक करणार असाल तर आणि नसाल तरी त्याचे फायदे काय ते जाणून घ्या. आणि तिथं नाही जायचं असेल तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक ब्रँचनुसार सगळी माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, जर तुम्ही उदगीरच्या आसपास असाल, उदगीर पासून 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती असाल तर उदगीरला राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज आहे. या ठिकाणी एकदम चांगल्या दर्जाचे शिक्षक आहेत, चांगल्या दर्जाची फॅसिलिटी आहे आणि त्या ठिकाणी मी पण आहे. जर तुम्हाला खरोखरच भेटायचे असेल तर तुम्ही येऊन भेटू शकता. काही मार्गदर्शन करायचे असेल, काही कुठलं तुम्हाला मार्गदर्शन द्यायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंवा कमेंट करून सांगू शकता. मग कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी तुम्हाला नंबर देतो माझा, मग लिहून घ्या. जर कुठलीच काही डाऊट असेल तर विचारा. 72 म्हणजे 7218368041 हा माझा नंबर आहे. माझं नाव राठोड सर. काय आहे माझं नाव? राठोड सर. तुम्ही कधीही कॉल करा, रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो. ओके, मग उगा विनाकारण कॉल करायचं नाही. तुम्हाला खरोखरच काहीतरी कामाचं बोलायचं असेल तर कॉल करायचं, नाहीतर मग विनाकारण कॉल करून मला डिस्टर्ब करू नका. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजू विद्यार्थ्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तिथपर्यंत शेअर करा. आणि खरोखरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.